हे बघ, तुम्ही असे काहीतरी बोलत जाऊ नका खडसे साहेब. मग अशाने काय होतं की सभागृहाचा सगळा डेकोरम खराब होऊन जातो. बोल, सगळ्या मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले. बोला, पण तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. तुमचं सभागृह असं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. बोला, मी पहिल्यापासून बटन दाबल्यानंतर नेहमी असं होतं की तुम्ही मला नेहमी म्हणता थांबा, मी थांबतो. अजून म्हणा तर बंद करा, बंद करू. आपल्याला बोला, आता काय, बोलायला सांगितलंय. अहो प्रश्न विचारायचा तो अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. त्याला परवानगी देणे, द्यायची असेल तर द्या, नको द्यायचं तर बसल्या खाली रिकामा. त्याला काय, तुम्हाला ऐकू आलं का मी काय बोलले ते? की अहो विचारा 10-10, प्रश्न 15-15 मिनिट एखादा प्रश्न विचारणार ना, अर्धा मिनिटासाठी परवानगी देणार नाही. अहो, आता त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला खडसे साहेब, त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, समाधानकारक उत्तर दिलं, वारंवार असं असं सगळ्यांचं वारंवार म्हणणं असा पडलं. अनुभव येतो, वारंवार. वारंवार असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, आता विचारा. प्रश्न विचारायचा आहे का? मग विचारा. आता विचारतो. मी फार आभारी आहे आपला की मला प्रश्न विचारायला संधी दिली. भांडून का होईना मला संधी मिळाली. माझा प्रश्न आहे मंत्री मला तर आता महोदयांना. विचारणारच नाही तुम्ही, आभार मानले म्हणजे. ठीक आहे, आभारी आहे. माझा प्रश्न आहे की हे सर्व विषय झाल्यानंतर आंबा ह्या पिकासाठी जो पीक विमा, फळपीक विमा आहे, ह्या फळपीक विम्याची मर्यादा जी आहे ते कधी 10 हेक्टर, कधी 20 हेक्टर अशी कमी अधिक झालेली आहे. मला वाटतं 10 हेक्टर आंबा एकत्र हा महाराष्ट्रामध्ये कुठेच नसतो. कोकणामध्ये एखाद्या ठिकाणी एकाच सर्कलमध्ये म्हणतोय मी, ते एवढा असूच शकत नाही. आणि मग त्यामुळे आंबा पिकाला पीक विम्याचा लाभ होत नाही. त्यामुळे झाडावाईज 100 झाडं, 200 झाडं, 500 झाडं अशा झाडावाईज आंब्याला पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी फळपीक विमा योजनेमध्ये काही सुधारणा करणार आहात? कुणालाच लाभ मिळत नाही. फळपीक विमा योजनेचा आंब्यामध्ये कुणालाच लाभ मिळत नाही. कारण 1 हेक्टर 10 हेक्टरच्या वर 25 हेक्टरच्या ते एका सर्कलमध्ये शक्य होत नाही. तर याच्यामध्ये आपण सुधारणा करून आंबा उत्पादकांना न्याय देणार आहात का? मी सांगितलेला मुद्दा रास्त आहे आणि तो आम्ही अंमलात आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. झालं उत्तर तुमचं? झालं. आता आपली लक्षवेधी संपलेली आहेत आणि 2 घोषणा आहेत. आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 26 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये विशेष उल्लेख सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे. आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेले औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे. आता राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेला आपण सुरुवात करत आहोत आणि काही भाषणांनंतर तालिका सभापतींना इथे चेअरवर बसायला सांगणारे नावं सगळी आलेली आहेत. ती वाचण्याच्या अगोदर आजची जी कार्यपद्धती आहे त्याचं थांबा नंतर